जय कांदेत भाऊ भाऊ सो आज लय खतरनाक टॉपिक शेतो तू सगळा असले सताडत जाईल काय लघुत्तम समापवर्त एव महत्तम समापवर्त भाग ते जाऊ द्या ते लसन असे म्हणतात ठीक एलसीएम आणि एससीएम बाकी तर भानगड हवा पडा नाही ठीक आहे आता तुमले एकदम मस्त बेस्ट उदाहरण आहेत मी त्या पद्धतीने ठीक आहे ठीक आहे या प्रिवियस क्वेश्चन है आर्मी वो संख्या ज्ञात करे वो संख्या ज्ञात करे जिसका वर्ग 130 एवं 50 के 130 और 150 के वर्गों के अंतर के बराबर हो वर्गों के अंतर के बराबर आता काय भानगड माहिती का देखा आता वर्गमुळात x अधिक y x अधिक म्हणजे गुणिले आहे ठीक आहे आता सूत्र आता x म्हणजे काय पहिली संख्या आणि y म्हणजे दुसरी संख्या एक म्हणजे तुम्हाला 130 y म्हणजे 50 वर्गमूळ ठीक आहे x अधिक y म्हणजे 130 अधिक 50 गुणिले 130 वजा 50 ठीक 130 आणि 50 180 गुणिले 130 आणि 50 होणार 80 ठीक 8 8 144 आहे शून्य येणार ठीक आता काय भानगड माहिती का डबल शून्य आता 18 180 गुणिले 80 ठीक आहे लिहा तो पुढलं सांगा ठीक देखा एक्स वाय x वजा y 130 अधिक 150 130 50 180 130 वजा 50 80 18 8 18 44 हा 0 8 हा 0 8 आता 14 400 120 ना कोणा वर्ग आहे लिहा पुन्हा एकदम बेस्ट आहे मस्त मला फेमस आहे एकदम बाहेर उदाहरण आणले त्याची तुम्हाला एकदम शिकायला खूप बाहेर वाटते आता ह्याचे उदाहरण आहे हे उदाहरण खूप आयएमपी आहे आर्मीला एकदम 100% आहे बस फेमस आहे यदि दो संख्या का लस म्हणजे लस आहे का समझला यदि दो संख्याओं का लस म्हणजे लस या लस 40 तथा मस म्हणजे मसावी हा मसावी 2 हो एव 2 हो एव पहिली संख्या 10 हो तो पहली संख्या 10 हो तो दूसरी संख्या ज्ञात करें दूसरी संख्या ज्ञात करें ठीक आता है का ये ना सूत्र है पहली संख्या गुणिले दूसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसा ठीक मसाला लसा लिहिला त्याला जो आपण प समापर तरी कापेक्षा मसावी लसा लिहिला ठीक आता पहिले संख्या घेतली तुम्ही आली दे पहिले संख्या 10 दिली दुसरी संख्या x मान ठीक आता मसाला दिला दिले 2 प्लस एक दिले 40 एक गुणिले का 2 भागिले x भाग ना 40 गुणिले 2 भागिले 10 शून्य घ्या शून्य 4 दोन्ही मग दुसरी संख्या काय तुमने आली 8 लिहा पुढलं उदाहरण खूप इंटरेस्टिंग उदाहरण आहे त्यांना आपण उदाहरण दान करतो ते लक्षात ठेवा
जेवढं लिखित देणार तेवढं एकदम टेस्ट करा. मी सांगितलं तुम्हाला लक्षात राहणार तो लिखित देणं पडा मला. ठीक. ज्यावेळेस दिलेल्या संख्या समान असतील, आणि त्यांचा घातांक भिन्न असेल. भिन्न म्हणजे काय? वेगळा. भिन्न असेल त्यावेळेस त्यांचा लसावी हा मोठा घातांक असलेली संख्या असेल. ठीक आहे. आता उदाहरण देखा. हे उदाहरण तुम्हाला सांगा. ठीक. 3चा 7वा घात, 3चा 12वा घात, 3चा 17वा घात. आता आपलं काय करणार आहे? लस करणार. एक उदाहरण आणि दुसरं उदाहरण. 4चा 9वा घात, 4चा 20वा घात आणि 4चा 25वा घात. आता काय म्हणणार नियम देखा. ज्यावेळेस दिलेल्या संख्या समान, 3 3 3 4 4 सारखा संख्या आणि त्यांचा घातांक म्हणजे हा ठीक, हा भिन्न वेगळा असेल तर त्यावेळेस त्यांचा लसावी कोणता असतो? मोठा घातांक असलेली संख्या. आता 7 मोठा आहे का 12? 12 पेक्षा 17 मोठा म्हणजे हा कोणता होणार? यांना लसावी काय होणार? 3ला 17 घात. आता 9 पेक्षा 20 मोठा, 20 पेक्षा 25 मोठा, त्यांना लसावी काय होणार? तुम्हाला हा 4ला 25. ठीक. लिहा. उदाहरण. ज्यावेळेस दिलेल्या संख्या आणि त्यांचा घात दोन्ही भिन्न असतील त्यावेळेस त्यांचा लसावी हा त्यांचे गुणाकार असतो. ठीक. म्हणजे काय बनवलं तुम्हाला सांगा. ठीक. या आता काय का आता 2 आहे का 2 ले 3 6 म्हणजे त्यांना घन का 2 ना घन केला होता तुम्हाला आला 8. ठीक. आणि 3 ना वर्ग केला होता तुम्हाला आला 3 वर्ग करून 9. मग ह्याच्या दोन संख्या हेच ना गुणाकार मध्ये जाऊ ना वाटे तुम्हाला गुणाकार लिहा. फुल होता इंटरेस्टिंग.
हे उदाहरण एकदम इंटरेस्टिंग आहे की तुम्हाला असं वाटेल की हे उदाहरण काय यावं ठीक आहे. आता 3 ना वजा दुसरा घात, 2 ना वजा पाचवा घात, 4 ना वजा तिसरा घात, इनका लसं निघाले. लसं म्हणजे लसं आहे बरं का. एस नावांकडे काय माहिती तुम्ही एक गोष्ट एस नावात कॉमन देण्यासारखी की जी संख्या रास आयदे जी संख्या आहे घात ती संख्या काय करा आणि त्या संख्याला जो घन रास तो घन काढला. ठीक. आता 3 ना वर्ग काय होणार ठीक. आता ते 3 ना वर्ग 9 ना काही करत असताना तुम्हाला काही जर लिखा सारखं होतं मला त्यांनी वाटतं तुम्ही लिखी देऊ कारण एकदम साधी साधी सरळ गोष्ट आहे. 3 ना वर्ग 9, 2 ना द्या, 2 ना पाचवा घात काय तुम्हाला द्या 2 2 2 2 1 2 3 4 5 2 दुनी 4 4 दुनी 8 8 दुनी 16 16 पाचा 4 ना जो घन आहे 4 चे सोड 64. ठीक आहे. आता ना लसा आता आपण ते का मराठी तुम्ही सांगितलं ते आता परत हिंदीमध्ये सांगेल की ज्या टाइमला अपूर्णांकांना लसावी काढत असताना जर आपण लसावी विचारलं ना त्या अंशाला लसावी छेद नमस्कार अंशाचा लसावी छेदाचा मसाला तुम्हाला मराठीमध्ये दिला लक्षात राहावं लागलं. त्या अंश काय एक ना लसावी कधी येणार मसावी 8 9 80 90 64 या कोणता संख्या पडा तर मसावी करायचं एक काय काय लसावी लावून सिंपल सांग. आता अशा प्रकारे उदाहरण होतात. आता पुढला जे आपण लेक्चर लिहितो त्या लेक्चर म्हणण्यापेक्षा खूप स्टँडर्ड उदाहरण भेटतील. ठीक भेटत पुढला व्हिडिओ तोपर्यंत जय खानदेश.